नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एका पुस्तकाचा रिव्ह्यू करणार आहोत। ते पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ विनिंग, डेनिस वेटली यांचे पुस्तक। डेनिस वेटली यांच्या पुस्तक द सायकोलॉजी ऑफ विनिंग हे प्रेरणादायी आणि जीवनात यशस्वी होण्याच्या मानसिकतेवर आधारित आहे। वेटली यांनी आपल्या पुस्तकात मानसिकतेच्या विकासावर आणि जिंकण्याच्या विचारसरणीवर सखोल विचार मांडले आहेत। हे पुस्तक केवळ बाह्य यशावर नाही तर आपल्या आंतरिक मानसिकतेवर लक्ष केंद्रित करतं, ज्यामध्ये आत्मविश्वास, सकारात्मकता आणि उद्दिष्टांवर काम करण्याची क्षमता यांचा समावेश आहे। एक विजेते मानसिकतेची व्याख्या। पुस्तकात वेटली यांनी यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची मानसिकता कशी असावी यावर विशेष भर दिला आहे। त्यांच्यानुसार विजेते लोक नेहमीच सकारात्मक असतात, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतात आणि परिस्थिती कोणतीही असो ते आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून पुढे जातात। विजेते फक्त यशाचा विचार करीत नाहीत तर ते आव्हानांचा सामना करताना देखील शिकण्याचा प्रयत्न करतात। 2. स्वतःला ओळखणे आणि आत्मविकास। विजेते होण्यासाठी स्वतःला ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे। वेटली यांच्या मते जोपर्यंत आपण स्वतःच्या विचारसरणीवर, इच्छांवर आणि क्षमतांवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही। विजेते होण्यासाठी आत्मविकास हे पहिलं पाऊल आहे। पुस्तकात असे म्हटले आहे की आत्मसाक्षात्कार आणि सकारात्मक आत्मप्रतिमा तयार करणे हे यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक आहे। 3. समस्यांचे संधीमध्ये रूपांतर। वेटली हे सांगतात की विजेते कधीही समस्यांकडे अडथळा म्हणून पाहत नाहीत तर त्यांना ते एक नवीन संधी म्हणून स्वीकारतात। परिस्थिती आव्हानात्मक असली तरी विजेते त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा किंवा काहीतरी चांगले घडवून आणण्याचा प्रयत्न करतात। या विचारसरणीमुळे ते कोणत्याही संकटातून मोठ्या आत्मविश्वासाने बाहेर येतात। 4. सकारात्मक मानसिकता आणि आत्मसंवाद। आपले विचार आणि आपला आत्मसंवाद खूप महत्त्वाचा असतो। पुस्तकात सांगितले आहे की सकारात्मक विचारसरणी आपल्या मानसिकतेला प्रगल्भ करते आणि यशाच्या दिशेने आपली वाटचाल सुलभ करते। स्वतःशी सकारात्मक संवाद साधल्यास आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्या मनोबलाला चालना मिळते। म्हणून वेटली सकारात्मक मानसिकतेला अत्यंत महत्त्व देतात। 5. उद्दिष्ट निर्धारण आणि ध्येयपूर्ती। पुस्तकात वेटली म्हणतात की विजेते लोक नेहमी ठरवलेल्या ध्येयाकडे लक्ष देतात। त्यांनी दिलेल्या उपाययोजना आणि तंत्राद्वारे आपण आपली उद्दिष्टे निश्चित करून त्यांना साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो। स्पष्ट ध्येय, योग्य दिशा आणि त्यासाठी आवश्यक असलेली मेहनत या गोष्टींवर त्यांचा विशेष भर आहे। 6. शिस्त आणि धैर्याचे महत्त्व। यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि धैर्य अत्यंत महत्त्वाचे आहे। वेटली यांच्या मते विजेते लोक त्यांची सवय आणि शिस्तीचे पालन करत राहतात। त्यांना माहीत असते की यश मिळवण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी धैर्याने पुढे जायला हवे। 7. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती। वेटली केवळ मानसिक विकासाबद्दल नाही तर शारीरिक तंदुरुस्तीचेही महत्त्व पटवतात। ते सांगतात की शरीर आणि मन यांचा परस्परांशी खूप जवळचा संबंध आहे। जर आपले शरीर तंदुरुस्त नसेल तर आपले मनही योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही। म्हणून शारीरिक व्यायाम, योग्य आहार आणि योग साधना यांचे महत्त्व ते अधोरेखित करतात। 8. लोकांशी संबंध आणि नेतृत्व। विजेते फक्त स्वतःच यशस्वी होत नाहीत तर ते इतरांना देखील यशस्वी होण्यास प्रेरणा देतात। वेटली यांच्या मते चांगले संबंध आणि नेतृत्व क्षमता हे यशाच्या प्रवासातील महत्त्वाचे घटक आहेत। त्यामुळे चांगली टीम बनवणे, लोकांशी प्रामाणिकपणे वागणे आणि इतरांना प्रेरित करणे या गोष्टींवर ते विशेष भर देतात। 9. अपयशाची भीती नष्ट करणे। वेटली यांच्या मते अपयशाची भीती ही यशाच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण आहे। विजेते कधीही अपयशाची भीती बाळगत नाहीत, उलट ते अपयशातून शिकण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे अपयश ही अंतिम गोष्ट नाही तर ती यशाच्या दिशेने एक पाऊल असू शकते। 10. यशस्वी होण्याचे 10 गुणधर्म।
पुस्तकात वेटली यांनी यशस्वी होण्यासाठी 10 महत्त्वाचे गुणधर्म दिले आहेत, ज्यात सकारात्मक मानसिकता, आत्मविश्वास, उद्दिष्टे निश्चित करणे, धैर्य, शिस्त आणि सतत शिकण्याची तयारी या गोष्टींचा समावेश आहे. त्यांनी हे गुणधर्म जीवनात अंगीकारल्यास प्रत्येक व्यक्ती आपल्यात विजेतेपण निर्माण करू शकतो असे म्हटले आहे. मित्रांनो, हे पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते. द सायकोलॉजी ऑफ विनिंग हे पुस्तक आपल्याला मानसिकता कशी तयार करावी, विचार कसे सकारात्मक ठेवावेत आणि कसे जिंकायचे हे शिकवते. डेनिस वेटली यांच्या या पुस्तकातील मार्गदर्शन आपल्याला यशस्वी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर युअर टाइम.